कांदेकर, इचलकरंजी, नवीन युवक विद्यार्थी सेना. सन्मान्य मुख्यमंत्र्यांना मी विनंती करू इच्छितो की आपण महाराष्ट्रातले सगळ्या शैक्षणिक संस्था, कॉलेज हे 15 जूनला चालू करण्याऐवजी त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण चौथ्या लॉकडाऊनच्या ह्या परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढत असून आपण तो पुढे ढकलावा. कदाचित 15 ऑगस्ट नंतर घेतला तरी काही अडचण नाही, आणि त्याच्या अगोदर ह्या संदर्भाचा काहीतरी कोरोना संदर्भाचा उपाय किंवा कोरोना संदर्भाचा दिलासादायक अशा पद्धतीची बातमी जर मिळाली आणि तशा पद्धतीनं जर असेल तर करायला काही अडचण नाही. कारण लहान मुलं जी आहेत ती साहेब, लहान मुलांना सोशल डिस्टन्स नावाचा प्रकार माहीत नाही. ही मुलं शाळेत गेल्यानंतर ती त्यांच्या सवंगड्यांच्याबरोबर बागडणार, खेळणार, आणि अशा वेळेला त्यांच्यावर नियंत्रण शाळेतील संस्था चालक किंवा त्या शाळेतील शिक्षक त्याच्यावर नियंत्रण करू शकणार नाहीत, आणि ह्या लहान मुलांना आवरणं फार कठीण जाईल. कारण आपणच शासन म्हणतंय की एका बाजूला की लहान मुलांना आणि वयस्कर माणसांना दुकानात सुद्धा किंवा व्यवहाराच्या माध्यमातून सुद्धा गर्दीतनं त्यांना घेऊ नये, कारण त्यांच्याकडं जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती कमी आहे. मग अशा वेळेला शाळेमध्ये पाठवून त्या विद्यार्थ्यांच्यावर नियंत्रण जर ठेवता आलं नाही तर याला जबाबदार कोण? त्यामुळं माझी एक विनंती आहे, हवं तर आपण 15 ऑगस्ट नंतर शाळा चालू करू, कारण आता सगळे शेड्यूलच बिघडलेलं आहे. मार्च एंडिंगचा जो विषय होता तो सुद्धा आता पुढे गेलेला आहे, व्यवहारात गेलेला आहे, प्रत्येक तारखेमध्ये गेलेला आहे. तर मग माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मध्येच इतकं कठोर पद्धतीनं 15 तारखेलाच घेण्याचा जर निर्णय होत असेल तर या संदर्भात आम्हाला काहीतरी आपणाकडे विनंती करणं साहजिकच भाग आहे. त्यामुळं साहेब, गांभीर्यानं ह्या कोरोना संदर्भाचा विषय घेऊन आपण इतराप्रमाणे जे तारखा पुढे गेले आहेत, भले मार्च महिन्यामध्ये ज्या काय परीक्षा होत होत्या, आता नवीन पद्धत काढू पाहिजे तर 15 ऑगस्टला आपण करू, जेव्हा कोरोना मुक्त किंवा कोरोनावर उपाय निघेल त्यानंतरचा आपण एखादा वर्षभराची तारीख ठरवून आपण पुढे जाऊ. साहेब, इतकीच विनंती आहे की हजारो पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं यामध्ये इतकंच मत आहे की शाळा सुरू करायला गडबड नको, कारण हा कोरोना हा भयानक महामारीचा हा संकट आहे. त्यामुळं आपण त्या संदर्भात अतिशय जागरूक पद्धतीनं विचार करावा, कारण विद्यार्थी हे उद्याचे सशक्त नागरिक आहेत, देशाचा तो सगळ्यात मोठा कणा आहे. त्यामुळं आपण याचा गांभीर्यानं विचार करावा. एवढंच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.